वेलकम बॅक टू माय चॅनल। पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये झटपट 5 मिनिटात तयार होणारी नाश्त्याची रेसिपी तयार करणार आहोत। तर हे बघा, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये वेट लॉस रेसिपी स्पेशल बनविणार आहोत। तर इथे मी ओट्स घेतलेले आहे। हे ओट्स तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये इझिली मिळू शकतात। हे मसाला ओट्स घेतलेले आहे। साधे ओट्स सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा कधी भूक वगैरे लागली मुलांना तर झटपट तयार करून देऊ शकता। तर या ओट्समध्ये आज आपण गाजर टाकूया किसलेलं। तर एक गाजर मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। याचे छिलके वगैरे काढून घेतलेले आहेत। आता आपण हे किसून घेणार आहोत। गाजर वगैरे सहसा मुलं खात नाही, तर अशा प्रकारे आपण ओट्समध्ये टाकून मुलांना देऊ शकतो। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। मी इथे कांदे, टमाटे आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे। अर्धा छोटा चम्मच तेलामध्ये मी इथे जिरं टाकत आहे। त्यानंतर मी इथे बारीक कट केलेला कांदा, टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे। तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं। कांदे, टमाटे आणि हिरव्या मिरच्या छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण किसलेलं गाजर टाकणार आहोत। गाजर आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे, थोडंसं साधारणतः एखादी मिनिट आपण शिजवून घेणार आहोत मंद आचेवर। तर गाजर आपण हलकंसं इथे शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकायचं। मीठ फार जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला, कारण मसाला ओट्समध्ये आपल्याला जास्त मीठ, तिखट, हळद टाकण्याची गरज नसते। थोडंसं मी टाकलेलं आहे मीठ, तिखट आणि हळद। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे 1 कटोरी ओट्स टाकत आहे। तर आपण जेवढे ओट्स इथे टाकतो ना त्याच्या 3 पट आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। तर मी इथे 1 कटोरी घेत आहे ओट्स। तर त्या प्रमाणात मी इथे 3 कटोरी पाणी इथे टाकणार आहे, कारण ओट्स शिजायला भरपूर पाणी लागतं। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवलेली आहे। आता आपण इथे पाणी टाकूया। तर हे ओट्स शिजायला पण फार जास्त वेळ लागत नाही, हार्डली आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात। 5-6 मिनिटांमध्ये हे ओट्स बनून तयार होतात। आता आपण मंद आचेवर हे शिजवून घेणार आहोत। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्कीच शेअर करा। आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेकफास्ट रेसिपी तयार करून खाऊ शकता। म्हणजे याने पोटसुद्धा भरतं, वजनसुद्धा कमी होतं आणि पौष्टिकसुद्धा आहे ओट्स। तर हे बघा, मसाला ओट्स तयार झालेले आहेत। वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि आता गॅस बंद करायचा आहे। आणि हे ओट्स आहे ना, गरमागरमच खायला छान वाटतात। तर गरमागरम आपण सर्व करूया। या मसाला ओट्समध्ये तुम्ही आता हिवाळ्यामध्ये मटर मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत, तर तुम्ही मटारचे दाणे सुद्धा यामध्ये टाकू शकता। पण मसाला ओट्समध्ये ऑलरेडी मटरचे दाणे असतात, पण तुम्हाला आणखी एक्स्ट्रा टाकायचे असल्यास तुम्ही आणखी एक्स्ट्रा इथे टाकू शकता। तर हे बघा, चला आता आपण गरमागरम मसाला ओट्स सर्व करूया। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि काही रेसिपी तुम्हाला बघायच्या असल्यास तशा सूचना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्याप्रमाणे मी मग व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल। तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी माझ्या रेसिपी बघत जा आणि नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्यामध्ये अशी झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत। तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे। आणि बघत रहा मराठी किचन विथ मनीषा। स्वस्थ रहा, मजेत रहा।